राज्यात आणि देशात असंख्य दुर्दैवी घटना घडतात आणि त्याचे पडसाद किंवा त्याचे कनेक्शन जे आहे हे नक्कीच भिवंडीतील गोदाम पट्ट्यात मिळते. आपण जर पाहिलं तर पुणे या परिसरामध्ये जी काही विषारी दारू प्राशन केल्याने ज्या काही 22 जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये जे विषारी द्रव्य वापरलेलं होतं, इथेनॉल म्हणून जे वापरलेलं होतं, त्याचा जो मिथेनॉल जो आहे त्याचा मोठा साठा जो आहे भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केलेला आहे. आपण जर पाहिलं तर मेसर्स रेक्स इंटरनॅशनल कंपनीचं गोदाम आहे, ज्या गोदामावरती काल मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई करण्यात आलेली आहे आणि या गोदामामधून 5,929 लिटर मिथेनॉलचा साठा जप्त करण्यात आलेला आहे, ज्याचा वापर जो आहे विषारी दारू बनवण्यासाठी करण्यात आलेला होता. विशेष जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं जी दारू बनवण्यामध्ये या मिथेनॉलचा जो वापर केलेला होता तो त्याचे ज्यावेळेस पडसाद उमटू लागले आणि त्यानंतर जी कारवाई सुरू झाली त्या कारवाईमध्ये आपण जर पाहिलं तर त्याचे कनेक्शन जे आहे भिवंडीमध्ये आलं आणि भिवंडीतील गोदाम भागामध्ये ज्या ठिकाणी माल साठवलेला होता त्या ठिकाणी कारवाई झालेली आहे. आपण जर पाहिलं तर या भिवंडी तालुक्याच्या परिसरामध्ये गोदाम पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती असंख्य अवैध साठे केलेले जातात. जर एक महिन्यापूर्वी जर आपण पाहिलं तर याच परिसरामध्ये 1,745 कोटीचं कोकेन जप्त करण्यात आलेलं होतं आणि त्याची खबर सुद्धा स्थानिक पोलिसांना नव्हती. आणि तशीच घटना या प्रकरणी सुद्धा घडलेली आहे. अन्न औषध प्रशासनाने ही कारवाई केल्यानंतर त्याची अजूनही कुठलीही माहिती स्थानिक नारपोली पोलिसांकडे नाही, नव्हेच तर त्याची कुठली जी खबर दिली जाते ती खबर सुद्धा त्या पोलीस स्टेशनला अजूनही त्यांच्याकडे नाही. आणि एकूणच म्हणजे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण ज्या कारवाया होतात त्या कारवाईमध्ये स्थानिक पोलिसांना कुठेतरी बाजूला ठेवलं जातं, जेणेकरून यांचे हितसंबंध जे असतात ते या ठिकाणी उघड होताना दिसत आहेत. आपण जर पाहिलं जी ही कारवाई झालेली ही छोटेखानी कारवाई जरी असली तरी सुद्धा अजूनही यातून मोठे धागे जरी समोर येऊ शकतात. भिवंडीहून संजय भोईर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.